लातूरसह मराठवाड्यात भाकरीची चव आता महाग होऊ लागली आहे, कारण ज्वारीचे दर गगनाला भिडले आहेत. बाजारात ज्वारीची आवक घटल्याने भाव थेट 6,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात ही ज्वारी 60 ते 70 रुपये किलो दराने विकली जाते. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असला तरी सर्वसामान्यांच्या ताटातील भाकरी मात्र महाग होत चालली आहे. लातूरच्या बाजारात सध्या ज्वारीची आवक कमी होत चालली आहे. उत्पादन घटल्यामुळे जानेवारीपासूनच तुटवडा जाणू लागला होता. परिणामी बाजारभावात मोठी वाढ झाली असून सध्या ज्वारीला तब्बल 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून किरकोळ बाजारातही दर 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचलेत. यामुळे शेतकरी मात्र समाधानी झालेत. ज्वारीला सध्या बाजारामध्ये 6 ते 7 हजार रुपये एका क्विंटलला दर मिळत आहे आणि हा दर आजपर्यंतच्या कालावधीमध्ये सगळ्यात चांगला दर आहे आणि या मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी समाधान आहे. परंतु हा दर सगळ्याच ज्वारीला मिळत नाही आहे, सगळ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही आहे. कारण अतिवृष्टीमुळे ज्वारी जी आहे ना काळी झालेली आहे, गारांचा मारा त्यावर पडलेला असल्यामुळे जो डॅमेज झाली त्याला कॅटल फीड म्हटलं जातं. आणि हा दर टिकून राहील काय? बाजारात जेव्हा शेतकऱ्यांची ज्वारी येईल सगळ्या शेतकऱ्यांची, त्यावेळेस हा दर टिकून राहील का? आणि हा दर टिकून राहावा अशी एक माफक अपेक्षा आहे. मात्र या वाढत्या दरांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जेवणावर होताना दिसतोय. ज्वारीची भाकरी ही ग्रामीण भागातील प्रमुख अन्न असून आता तीच भाकरी महाग झाली आहे. उत्पादन घट, क्षेत्र कमी होणं आणि अवकाळी पावसाचा फटका यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. येत्या काही महिन्यात देखील दर वाढतेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मी अंजली वाघंबर. खरं तर आजची वाढती महागाई पाहून आमच्या गृहिणींचं जे काही बजेट आहे महिन्याचं ते फार कोलमडून गेलेलं आहे. आज ज्वारीचे भाव पाहता तर 50 ते 60 रुपये किलो आहे. खाद्यतेल महाग झालेला आहे, गॅस महाग झालेला आहे. तर आम्ही महिन्याभराचा जो आमचा खर्च असतो त्यापेक्षा दुप्पट खर्च झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे. आणि ह्या महागाईमुळं आमचं बरंच घरामध्ये विस्कळीतपणा येत आहे, किचनमध्ये विस्कळीतपणा येत आहे. बऱ्याच अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागत आहे. तेव्हा सरकारला विनंती आहे की याचा काहीतरी तोडगा काढावा आणि ही जी काही प्रचंड महागाई झालेली आहे, गॅस असेल, खाद्यतेल असतील, सगळ्याच गोष्टींमध्ये महागाई झाल्यासारखी वाटत आहे. तेव्हा सरकारने कुठंतरी लाडक्या बहिणींचा विचार करावा आणि यावर काहीतरी उपाय काढावा असं आमचं म्हणणं आहे. नमस्कार, मी पंचशीला वाघमारे. ज्वारीची भाकर खावी की नाही खावी हा एक मोठा प्रश्न महिलांना पडलेला आहे. कारण बाजारात जर आपण ज्वारी विकत घ्यायला गेलो तर 50 ते 60 रुपये ह्या दरप्रमाणे ज्वारी मिळत आहे. त्यामुळे महिलांना घर खर्चासाठी दिलेले पैसे जेमतेम असतात आणि त्याच्यामुळं महिला खूप चिंताग्रस्त झालेल्या आहेत. बरं, एवढेच नाही तर गॅसचे देखील दर वाढलेले आहेत, खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत, परत डाळींचे पण दर वाढलेले आहेत. त्यामुळं महिलांच्या खूप घरचा खर्च भागवता महिलांच्या खूप नाकीनऊ येत आहे. तरी राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे. दरम्यान ज्वारी हे अत्यंत पौष्टिक धान्य मानले जाते. प्रथिने, तंतुमय घटक, खनिजे आणि जीवनसत्वांनी समृद्ध असलेली ज्वारी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मात्र वाढत्या दरांमुळे ही ज्वारी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जाते. एकीकडे शेतकरी समाधानी तर दुसरीकडे ग्राहक चिंतेत अशी दुहेरी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.